नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या यशानंतर तरुणाईचा राजकीय दबाव हा वाढताना दिसतोय। सीजेपीच्या या अभूतपूर्व यशावरून प्रेरणा घेत आता E20 जनता पार्टी नावाचा नवीन गट मैदानात उतरलाय। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करत वाहनधारकांना 100% शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। तर E20 पार्टीच्या मागण्या काय आपण पाहूयात। 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्या। इथेनॉल मिश्रित इंधन विकत असाल तर ते स्वस्त द्या। इंधन पंपावर कोणत्या नोझलमध्ये किती टक्के आहे ते स्पष्ट लिहा। दरम्यान इथेनॉलच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना लक्ष्य केलंय। मोदी जी की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉलवरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉलवरती बोलतायत ते। आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत। या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही।